कॉकरोच जनता पार्टी मागच्या 2-2.5 महिन्यांपासून सोशल मीडियासह देशभरात ट्रेंडिंग असलेला विषय। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका वाक्यानंतर अभिजित दिपके या महाराष्ट्रातल्या तरुणानं इंटरनेटवर या चळवळीची सुरुवात केली। बघता बघता सीजेपीला सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोइंग मिळाली। सुरुवातीला ऑनलाईन असलेली ही चळवळ हळूहळू ऑफलाईन झाली। आता या चळवळीनं प्रचंड मोठं यश मिळवलं असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाय। ही घटना ऐतिहासिक असून देशाच्या युवा पिढीनं मोदी सरकारला झुकवलेलं आहे। पण या संपूर्ण आंदोलनाचं नेतृत्व करत होते 3 युवा चेहरे। त्यांनी पहिल्या दिवसापासून तरुणांचं नेतृत्व केलं, जंतर मंतरवरच्या आंदोलनाचं आयोजन केलं। हे आंदोलन मोठं कसं होईल याकडे लक्ष दिलं। एवढंच नाही तर सरकारशी चर्चा सुद्धा केली। हे 3 तरुण नक्की आहेत कोण, त्यांचं या आंदोलनातलं योगदान काय आहे? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणारे 3 हिरो जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणारा पहिला हिरो आहे कॉकरोच जनता पार्टीचे फाउंडर अभिजित दिपके। अभिजित दिपके हे मूळचे छत्रपती संभाजीनगरचे। ते अमेरिकेतल्या बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेत। अमेरिकेत असतानाच त्यांनी 16 मे 2026 ला इंटरनेटवर कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली। तीच पार्टी आता एवढी मोठी झाली आहे। अभिजित यांनी पुण्यातून पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलंय। त्यानंतर त्यांनी बॉस्टन युनिव्हर्सिटीमधून पब्लिक रिलेशन्स विषयात मास्टर्स पदवी मिळवली। दिपके यांनी 2020 ते 2023 दरम्यान आम आदमी पार्टीच्या डिजिटल आणि सोशल मीडिया टीममध्ये स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम केलंय। याशिवाय त्यांनी दिल्लीच्या शिक्षण विभागाशी संबंधित कम्युनिकेशन्समध्येही योगदान दिलेलं आहे। दिपके यांच्या या इतिहासामुळे त्यांच्यावर सुरुवातीला आरोप झाले की या आंदोलनामागे आम आदमी पार्टीचा हात आहे। मात्र दिपके यांनी नेहमीच हे सगळे आरोप फेटाळून लावले। हे आंदोलन देशाच्या युवा पिढीनं आणि जेनझीनं उभं केलं असल्याची त्यांनी वारंवार सांगितलं। सुरुवातीला जेव्हा कॉकरोच जनता पार्टीला सोशल मीडियावर प्रचंड समर्थन मिळालं होतं तेव्हा अभिजित दिपके अमेरिकेतच होते। त्यावेळी त्यांच्यावर भारतात येऊन आंदोलन करण्याचा दबाव वाढला। दिपके यांनी हे चॅलेंज स्वीकारलं आणि 6 जूनला ते भारतात परतले। सुरुवातीला बोललं जात होतं की दिपके यांना भारतात परतल्यानंतर विमानतळावरच अटक केली जाईल, मात्र तसं झालं नाही। अभिजित दिपके ज्या दिवशी भारतात पोहोचले त्याच दिवशी त्यांनी प्रत्यक्ष आंदोलनाला सुरुवात केली। पहिलं आंदोलन दिल्लीत झालं, त्याला ठीकठाक प्रतिसाद मिळाला। त्यानंतर पुण्यात आंदोलन झालं, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला। हळूहळू देशाच्या इतर शहरांमध्येही आंदोलन व्हायला लागली। नागपूर, बँगलोर, लखनौ, हैदराबाद, इंदोर अशा तब्बल 12 शहरांमध्ये सीजेपीनं आंदोलनं केली। सगळ्यांचं नेतृत्व स्वतः अभिजित दिपके यांनी केलं। त्यानंतर 20 जूनला दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलनाला सुरुवात झाली। याचं आयोजनही दिपके यांनीच केलं होतं। पुढे या आंदोलनाला सोनम वांगचुक यांनी साथ दिली। त्यांनी 28 जून पासून उपोषणाला सुरुवात केली। वांगचुक हे उपोषण करत असताना सगळ्या आंदोलनाची दिशा अभिजित दिपके ठरवत होते। या दरम्यान ते स्वतः उपोषण का करत नाही असा आरोपही झाला। मात्र मला आंदोलन मोठं करायचंय असं उत्तर त्यांनी दिलं। पण 18 जुलैला सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीनं उचलून नेलं। त्यानंतर पुढचे 2 दिवस अभिजित दिपके यांनी उपोषण केलं। 20 जुलैच्या मोर्चाच्या दिवशी त्यांनी आपलं उपोषण सोडलं, पण आंदोलन पुढे चालूच ठेवलं। थोडक्यात काय तर अनेक अडचणी येऊन सुद्धा अभिजित दिपके यांनी त्यांचा लढा चालूच ठेवला। त्यांनीच या सगळ्या मुवमेंटला सुरुवात केली। स्वतः जमिनीवर उतरून तिचं नेतृत्व केलं आणि ते शेवटपर्यंत मागे हटले नाहीत। त्यामुळे या यशाचे सर्वात मोठे हिरो अभिजित दिपके हेच असल्याचं म्हटलं जातंय। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणारा दुसरा हिरो आहे कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास। हे दिल्लीत राहणारे एक मुक्त पत्रकार आहेत। 2020 पासून त्यांनी व्यावसायिक पत्रकार म्हणून काम सुरू केलं। त्याआधी 2017 मध्येही त्यांचं नाव चर्चेत आलं होतं, कारण कॉलेजमध्ये असताना त्यांनी माहितीचा अधिकार वापरून काही महत्त्वाची कागदपत्र जनतेसमोर आणली होती। यातल्या काही कागदपत्रांची देश पातळीवरही चर्चा झाली होती। त्यावेळी नॅशनल मीडियानं 18 वर्षाच्या मुलानं RTI वापरून मोठे खुलासे केल्याबद्दलच्या बातम्या दिल्या होत्या। दास यांनी पत्रकार म्हणून केलेले इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट, त्यांनी लिहिलेले लेख द वायर, द हिंदू, द कॅरव्हॅन, अल जझीरा, न्यूज लाईन मॅगझिन अशा प्लॅटफॉर्म्समध्ये प्रसिद्ध झाले। सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातल्या युवकांबद्दल केलेल्या टिप्पणीनंतर दास यांनी केलेली सोशल मीडिया पोस्ट बरीच व्हायरल झाली होती। या पोस्ट नंतर तरुणांच्या मनातली नाराजी मोठ्या प्रमाणात वाढत गेली आणि कॉकरोच जनता पार्टीला ताकद मिळाली असं म्हटलं जातं। अभिजित दिपके यांनी जेव्हा कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली तेव्हा त्यांनी प्रवक्तेपद सांभाळण्यासाठी सौरव दास यांच्याशी संपर्क साधला। दास यांनी याला प्रतिसाद देत ही मोठी जबाबदारी स्वीकारली।
अभिजित दिपके यांच्याप्रमाणेच सौरभ दास सुद्धा या आंदोलनाशी पहिल्या दिवसापासून जोडलेले आहेत. सीजेपीचे प्रवक्ते म्हणून त्यांच्याकडे आंदोलनाची अधिकृत भूमिका मीडियासमोर मांडणं, पत्रकार परिषदा घेणं आणि सरकारच्या दाव्यांचं खंडन करणं ही जबाबदारी होती. शिवाय आंदोलनाच्या मागण्यांचा कायदेशीर मसुदा तयार करणं आणि सरकारी यंत्रणांना प्रश्न विचारण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. आंदोलन जेव्हा प्रचंड मोठं झालं आणि सरकारनं सीजेपीला पहिल्यांदा चर्चेसाठी बोलावलं, तेव्हा सीजेपी कडून 2 प्रवक्ते JP नड्डा यांच्याशी चर्चेसाठी गेले होते. सौरभ दास हे त्यांच्यापैकी एक होते. सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टीला जे समर्थन मिळत होतं त्यामध्ये सौरभ दास यांची भूमिका मोठी होती. सीजेपीचं सोशल मीडिया प्रेझेन्स बऱ्यापैकी सौरभ दास सांभाळत होते. त्यामुळे आता ते या आंदोलनाचा हिरो म्हणून पुढे आले. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणारा तिसरा हिरो आहे कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांका. रांका हे मूळचे राजस्थानच्या जयपूरचे. त्यांनी IIT कानपूरमधून मटेरियल सायन्स अँड इंजिनिअरिंग मध्ये BTech पदवी घेतली आहे. ते 2017 साली IIT कानपूरमधून विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुद्धा होते. IIT मधून पास आउट झाल्यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये मास्टर्स केला. मास्टर्स पूर्ण झाल्यानंतर मॅकेन्झी अँड कंपनीमध्ये जॉब केला, ज्यात त्यांच्याकडे ऑपरेशन्स आणि मोठ्या कंपनीचे स्ट्रॅटेजिक ऍडवायझर म्हणून जबाबदारी होती. काही वर्ष नोकरी केल्यानंतर रांका यांनी राजीनामा दिला आणि ते भारतात परत आले. भारतात परत आल्यानंतर शैक्षणिक बदल, पर्यावरणाचं रक्षण, युवा सक्षमीकरण या गोष्टींसाठी काम केलं. हे काम त्यांनी मुख्यत्वे राजस्थानमध्ये केलं. परीक्षा घेण्याच्या पद्धतीवरून होणारे वाद, पब्लिक इन्स्टिट्यूट मधील पारदर्शकता अशा अनेक गोष्टींवर त्यांनी भाष्य केलं आणि सोबतच यात बदल घडून आणण्यासाठी प्रत्यक्ष काम सुद्धा केलं. पण आशुतोष रांका यांची मुख्य आणि चर्चेत असणारी ओळख म्हणजे ते आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते सुद्धा होते. अभिजित दिपके यांच्याशी सुरुवातीपासूनच त्यांची ओळख होती. त्यांची ओळख कॉक्रोच जनता पार्टी स्थापन झाल्यानंतर कामी आली. सीजेपीची सोशल मीडिया स्ट्रॅटेजी सौरभ दास पाहत होते, तर हे सगळं आंदोलन जमिनीवर मॅनेज करण्याचं काम आशुतोष रांका यांच्याकडे होतं. जंतर मंतरवरील आंदोलनाचं मॅनेजमेंट, संघटन आणि तरुणांना एकत्र बांधून ठेवण्याचं धोरण आखण्यात रांका यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी तरुणांशी थेट संवाद साधला. रांका यांनी मॅकेन्झी मधल्या अनुभवाचा वापर करत जंतर मंतरवरच्या आंदोलनाला एक प्रकारची शिस्त आणली. तेथे शेकडो विद्यार्थ्यांची राहण्याची, जेवणाची आणि सिक्युरिटीची सोय करणं, आंदोलनात कोणताही हिंसक प्रकार घडू न देणं आणि व्हॉलंटियर्स जाळं तयार करणं या सगळ्यात रांका यांची भूमिका मोलाची होती. सरकारनं जेव्हा सीजेपीशी चर्चेसाठी संवाद साधला तेव्हा चर्चा करण्यासाठी सौरभ दास यांच्या सोबत आशुतोष रांका हे सुद्धा गेले होते. त्यांनी प्रत्येक वेळी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय काहीही मंजूर नाही अशी भूमिका लावून धरली होती. याचाच परिणाम सरकारवरती झाल्याचं दिसून येत आहे. थोडक्यात काय तर कॉक्रोच जनता पार्टीनं सुरू केलेलं हे आंदोलन खऱ्या अर्थानं जन आंदोलन होतं. या आंदोलनानं मोदी सरकारला 12 वर्षात पहिल्यांदाच हादरे बसल्याचं पाहायला मिळालं. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हे आंदोलन करणाऱ्या लाखो तरुणांचं आणि जेनझीचं यश आहे. मात्र ते प्रत्यक्ष ग्राउंडवरती अभिजित दिपके, सौरभ दास, आशुतोष रांका यांनी उतरवलं. त्यामुळे त्यांना या आंदोलनाचे हिरो म्हटलं जात आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि बोल व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका.